दीपक बोराडेंच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि आझाद मैदानावरून ते माझ्यासोबत आहेत। उपोषणाचा 8वा दिवस आहे, तब्येत खालावली आहे। नेमकी सकारात्मक चर्चा आतापर्यंत काही झाली का नाही सरकारसोबत? सरकारसोबत ज्या चर्चा होतात त्या नेहमी सकारात्मक होतात, पण त्याचा निर्णय सकारात्मक येत नाही आणि तो निर्णय न आल्यामुळं मी आता या आमरण उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका बदलणार नाही। काल तुमच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना देखील निरोप दिला होता, तुम्ही आझाद मैदानावर यावं, मात्र ते इथं आलेत नाही। आम्ही खरं म्हणजे ही समाजाची लढाई आहे आणि याच्यामध्ये कोणाला आमंत्रण निमंत्रण द्यावं अशी कोणाची अपेक्षाही नसते। मी या मताचा आहे की तो हा समाजाचा भाग आहे, प्रत्येकानं आलं पाहिजे। पण समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या प्रत्येकाला आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यांना ज्यांना शक्य झाले त्यांना भेटलो, ज्यांना शक्य झालं बोललो, ज्यांना बोलणं शक्य झालं नाही त्यांना निरोप दिला। म्हणजे उद्या समाज हा आमचा साधा भोळा अडाणी आहे। मुळात समाजानं ही भूमिका समजून घेतली पाहिजे की हे जर माझ्या घरचं लग्न किंवा माझ्या घरचं वैयक्तिक काही कार्य असलं तर मी लोकांना मानपान देईल ना। हे माझ्या घरचं लग्न मी 16 दिवस जीव धोक्यात घातला, आज 8 दिवस जीव धोक्यात घातलो आणि मी काय कोणाला आमंत्रण द्यायला पाहिजे? पण तरीसुद्धा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आमचा विचार झाला की आपण प्रत्येकाला बोललं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून समाजाच्या जवळपास सर्व नेत्यांना आमच्यापैकी कुणीतरी संपर्क, कधी मी केला असेल किंवा कुणी केला असेल, प्रत्येक नेत्याला संपर्क केलेला आहे। ती आमची जबाबदारी किंवा आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे। आता खरं तर मागचे 3 दिवस इथं तुम्ही उपोषण केलं समाज बांधवासोबत, मात्र आज मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र वाटतंय दिवसेंदिवस प्रतिसाद दिसल्याच्या नंतर हे सरकार कुठंतरी तुमच्या मागण्यावर सकारात्मकता विचार करेल? काही विशेष नाही ना, सरकार मला घाबरत नाही। दीपक बोराडे कोण आहे? दीपक बोराडेला कुणीही घाबरत नाही। हा समाज दीपक बोराडे सोबत आहे म्हणून सरकार घाबरलं आहे। आणि आज समाज हा रानावनात भटकंती करणारा, शेतीचे कामं आहेत आणि आता अतिवृष्टीचा हा काळ आहे, त्याच्यामुळं समाज थोडा कमी होता। पण आता आपापली कामं आवरून नियोजन लावावं लागतं। घरी शेळ्या मेंढ्या कोकरं आहेत, जनावरं आहेत, गाई असतील म्हशी असतील, शेतीचे कामं आहे, गहू असेल हरभरा असेल, हे सगळं निपटून ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते येऊ राहिले। आणि लोक आता हे मेंढी वळण म्हणतात, म्हणजे एक मेंढरू रस्त्यानं निघालं की त्याच्या मागं सगळे मेंढरं पळत जातात। तसं आता हे मेंढरं मुंबईकडं निघालेले आहेत, या मेंढरांचे कळप इकडं वाढतील। आता हे आता मेंढरांचे कळप वाढत जातील आणि धनगरांचा इथं फार मोठा तुम्हाला पाहायला मिळेल। जालन्यामध्ये ज्या मंत्र्यांनी मध्यस्थी केली होती तुमच्या उपोषणादरम्यान, मात्र ज्यावेळेस आता 8वा दिवस आहे उपोषण करतायत, मात्र या 8 दिवसाच्या दरम्यान ज्या मंत्र्यांनी जालन्यात मध्यस्थी केली होती त्यांनी तुमच्याशी काही संपर्क केलेला आहे का? नाही, मुळात जालन्यामध्ये मंत्री महोदयांनी मध्यस्थी केली, परंतु त्यांच्या मध्यस्थीनं ते उपोषण सुटलं नव्हतं। आता जर थेट मुख्यमंत्री महोदयांसोबतच चर्चा झाली, त्याच्यामुळं आता मध्यस्थी कुणाची करणं न करणं हे काही महत्त्वाचं नाही आहे। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यावर मध्यस्थी काय कोणाची, पण ती चर्चाच आउटपुट काही निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निर्णय बदलत नाही। 8वा दिवस आहे उपोषण करतायत, कोणकोणता त्रास जाणवतोय? त्रास आता सगळेच त्रास असतात शरीरामध्ये। काल प्रचंड तब्येत खालावली होती, असं वाटलं की कोणत्या क्षणी काय होईल, परंतु या समाज बांधवांचं प्रेम आशीर्वाद आहे, यातून एक ऊर्जा मिळते। अजून आता तरी स्टेबल आहे, परंतु आता किती दिवस स्ट्रॉंग राहील सांगता नाही येत। आज शेवटचा प्रश्न दीपक भाऊ, खरं तर 8वा दिवस आहे आणि जर सकारात्मकतेनं तुमच्या या उपोषणाकडं आंदोलनाकडं जर सरकारनं पाहिलं नाही तर आता पुढली भूमिका काय घेणार आहात? माझी भूमिका स्पष्ट आहे। मी स्वतः 3दा उपोषणं केली,
शेकडो बांधवांनी उपोषणं केली. प्रत्येक वेळेस एक लढा उभा राहतो, बैठका होतात, चर्चा होतात, आउटपुट काहीच नाही. काय सांगणार समाजाला तुम्ही? त्याच्यामुळं माझा निर्णय आहे, एकतर इथून या आरक्षणाच्या संदर्भात ठोस निर्णय घेऊन जाईल किंवा मग माझा मृतदेह या मुंबईच्या बाहेर जाईल, पण मी जाणार नाही आता, हे सोडणार नाही. आझाद मैदान नक्कीच सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो. आता आझाद मैदानाचे नियमही मानत नाही, पोलिसांचे मानत नाही आणि कोर्टाचे मानत नाही. ते जर त्यांना आमची काळजी नाही तर आम्हाला त्यांची काळजी नाही. मी आता या आझाद मैदानच सोडत नाही आता. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आत्ता जर सरकारनं त्यांच्या उपोषणाकडं सकारात्मकतेनं पाहिलं नाही तर मी हे आझाद मैदान देखील सोडणार नाही. पोलीस प्रशासनाची परवानगी असो किंवा कोर्टाची परवानगी असो याकडेही मी कुठलंही पाहणार नाही. अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते दीपक बोराड्यांचे येत असल्याचं पाहायला मिळते. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे आंदोलन, हे उपोषण नक्की हे तापल, हे चित्र जे आहे ते या प्रतिक्रिया दरम्यान स्पष्ट होत असल्याचं देखील पाहायला मिळतं. कॅमेऱ्यावर उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यजुंबडिया, मुंबई, आझाद मैदान.